श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. 26 डिसेंबरला आहे दत्त जयंती. आपण दत्त महाराजांचा जन्मदिवस त्या दिवशी साजरा करतो. स्वामींच्या भक्तांसाठी व दत्त महाराजांच्या भक्तांसाठी हा दिवस दिवाळीसारखा असतो. आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो, पारायणे करत असतो व आपल्या सेवेचा पुण्याचा बॅलन्स वाढवत असतो. तर आज मी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत अशा काही सेवा करायच्या आहे की सांगणार आहे की त्या अतिशय उच्च कोटीच्या अशा सेवा आहेत. ही सेवा इतक्या ह्या सेवा प्रभावी आहेत की काहीही न मागता तुम्हाला सगळे स्वामींकडून मिळून जाणार आहे. इतक्या प्रभावी ह्या सेवा आहेत. तरी तुम्ही ह्या सेवा संकल्पयुक्त करायच्या आहेत. तर तुम्हाला काय करायचे आहे? स्वामी गुरुचरित्र, आपले जे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे तो अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे. आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे. स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करायचा आहे. एक पाठ म्हणजे काय? संपूर्ण पुस्तक ते स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे. काही वेळ लागत नाही. अगदी छोटेसे पुस्तक आहे. अगदी छोटा एक अध्याय आहे. एक पानाचाच अध्याय आहे. तर सुरुवातीला स्वामी कवच म्हणायचे आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही स्वामी कवच म्हणायचे आहे व नंतर तुम्ही जे 21 दिवस बाकीचे 20 दिवस असणार त्या दिवशी तुम्हाला स्वामी कवच म्हणायचे नाही. त्या दिवशी तुम्हाला फक्त स्वामींचा जो स्वामीचरित्र सारामृताचा पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे. बाकीचे दिवस तुम्हाला फक्त ग्रंथातील जे काही अध्याय आहेत, जे एक पानाचे आहेत तेच वाचायचे आहे. मासिक धर्म आला तर पुन्हा आपल्याला पहिल्यापासून पारायणाला सुरुवात करायची नाही. ते मासिक धर्माचे दिवस सोडायचे व पुढचा दिवस पारायणाचा धरायचा. म्हणून संकल्प करताना मी इतक्या दिवसात पारायण करेल असे म्हणायचे नाही, तर मी 21 दिवसांचे पारायण करेल असे म्हणायचे आहे. दत्त जयंतीपर्यंत तुम्ही 21 दिवसाचे पारायण होईल. जर तुम्हाला 21 दिवसाचे करणे शक्य नसेल, तुम्ही 11 दिवसाचे करू शकता. स्वामीचरित्र सारामृताची आपल्याला हे 11 किंवा 21 अध्याय करायचे आहेत. स्वामींच्या आपल्याला माळेचा स्वामींची जे आपण जप करतो तो कमीत कमी 11 माळी तरी तुम्हाला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा पंचाक्षरी जो मंत्र आहे तो इतका म्हणजे प्रभावी आहे की त्यांनी हळूहळू आपली दुःखे दूर होण्यास सुरुवात होते. रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणा व 11 वेळा स्वामींच्या जो मंत्र आहे त्यांचा जप करा. समजा तुम्हाला 11 माळी करणं जमणार नसेल तर कमीत कमी 1 माळी तरी करा. ज्यांना जमत नाही त्यांनी 3 पैकी 1 तरी सेवा नक्की करायची आहे. म्हणजे कुठली? रोज 11 माळी जप करा किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणा किंवा 11 किंवा 21 वेळा गुरुचरित्र सारामृताचं तुम्हाला पाठ करायचं आहे. बघा, आयुष्याचं सोनं होऊन जाईल. त्यासाठी काही नियम आहेत का? तर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. दुसरं फक्त आपल्याला म्हणजे ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. दुसरा एक महत्त्वाचा नियम काय आहे? दुसऱ्यांच्या घरातलं महत्त्वाचं जे काय असतं ते खाणं. दुसऱ्यांच्या घरातलं आपल्याला खाणं गरजे आहे. अगदीच मेसचं खात असाल किंवा चुकून बाहेरचं खायची वेळ आली तर 3 वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. मग आपल्याला जेवण करायचं आहे. बाकी काही नाही. गादीवर झोपू शकता. मांसाहार फक्त वर्ज्य आहे. मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. काहींच्या घरात आणतात, त्यांना खाऊ देत, तुम्ही खाऊ नका. शक्यतो घरात करू नये, पण काही हरकत नाही. काही घरांमध्ये बायकांचं ऐकलं जात नाही. त्यांना तुम्ही खाण्यासाठी तुम्ही अवश्य करून द्यावा, पण तुम्ही खाऊ नका. ज्यांचं लग्न जमत नाही आहे, खूप प्रयत्न करून थकलेले आहात, जॉब मिळत नाही आहे, मग तो कुठलाही प्रॉब्लेम असू देत, तुमच्या वेगवेगळ्या संकटांवर एकच औषध आहे, स्वामीचरित्र सारामृताचं. खरं तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात हे जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही नक्की हे करून बघा. फक्त स्वामीचरित्र सारामृताचं 21 दिवसाचं पारायण करा. ही सेवा अतिशय साधी आणि सोपी आहे. कुठलीही मांडणी करायची नाही, गरज नाही. तुमच्या घरात छोटासा महाराजांचा फोटो असेल त्याच्यासमोर बसून सेवा करा. स्वामींसमोर बसून ही सेवा करा. म्हणजे स्वामींची मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून सेवा करा. अगदीच तुमच्याकडे फोटो नसेल तर नुसतं देवासमोर बसूनही तुम्ही करू शकता. स्वामीचरित्र सारामृताचं 21 दिवसांचं संकल्पयुक्त पाठ करताना रोज तुम्ही 1 पाठ करणार असाल तर तुम्हाला 1 पाठ करणार असाल तर तो एका बैठकीत करायचा आहे. एका बैठकीत म्हणजे काय? थोडंसं 2-3 अध्याय झाले मध्येच उठायचं, 2-3 अध्याय झाले मध्येच उठायचं, असं करायचं नाही. म्हणजे एकदा तुम्ही बसले की संपूर्ण चरित्राचं पारायण म्हणजे त्या स्वामीचरित्र सारामृताचं पारायण झाल्याशिवाय उठायचं नाही. ह्याला म्हणतात एका बैठकीत आपल्याला पाठ करायचं आहे. कोणाचा फोन आला
तर तुम्ही असं उठायचं नाही, मध्ये मध्ये आपली चिलबिचिल होऊन द्यायचं नाही. समजा अगदीच कोणाचं बाळ आहे तर हरकत नाही, तो अर्धे अध्याय सकाळी वाचा, अध्याय बाळ झोपल्यावर वाचा. एका बैठकीत वाटण्याचा प्रयत्न करा. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला वाचायचं नाही, कारण ही वेळ स्वामी म्हणजे दत्त महाराजांच्या भिक्षेची असते, म्हणून त्यावेळेस करू नका. काही लोक गुरुचरित्राचे पारायण दत्त जयंतीपर्यंत करतात, पण ते पारायण करणं सगळ्यांना शक्य नसते, कारण त्याचे नियम अतिशय कडक आहेत. स्वामींचे हे गुरुचरित्र सारामृत, स्वामी चरित्र सारामृताचा हा जो ग्रंथ आहे त्याचे 21 दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता, कारण त्याला काही जास्त नियम नाही आहेत आणि अगदी छोटं आहे. पाऊण तास किंवा 1 तासामध्ये ते म्हणजे रोज तुमचा एक पाठ होऊन जाणार आहे. हे दत्त जयंतीपर्यंतच्या काळातल्या काही सेवा ज्या आहेत त्या नक्की करा, कारण त्यामुळे आपल्याला आयुष्यातील पुण्याचा जो बँक बॅलन्स असतो तो आपला वाढत जातो. जसं आपण पैशांचा बॅलन्स वाढवतो, त्याचप्रमाणे पुण्याचा बॅलन्ससुद्धा आपल्याला साठवून ठेवायचं असतं, कारण आपल्या जेव्हा काही संकट येतात अशा या वेळेला ज्या आपण ह्या सेवा केलेल्या असतात त्या आपल्याला तारून नेतात. म्हणून त्या सेवा आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आवर्जून करायच्या आहे. आपल्या पुण्याचा साठा करून ठेवायचा, हे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. करून पहा, प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. 21 पाठ करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी 11ही तुम्ही करू शकता. दत्त जयंतीपर्यंत तुम्ही नक्की करा, खूप छान अनुभव येतील. नमस्कार.